मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहित आहे की 17 ऑक्टोबर 2025 म्हणजेच शुक्रवारी कार्तिक महिन्यातील रमा एकादशीचे व्रत आहे। आणि मित्रांनो, ही ती तिथी आहे जी कार्तिक महिन्यात येणारी सर्वात मोठी तिथी रमा एकादशीचे व्रत आहे, कारण ती शुक्रवारी येत आहे आणि तिला खूप मोठे आणि विशेष महत्त्व आहे। पूज्य गुरुजींनी सांगितले आहे की जर कधी संधी मिळाली आणि 17 ऑक्टोबर रोजी कार्तिक महिन्यातील एकादशी शुक्रवारी आली तर तुम्ही हळदीच्या पाण्याचा उपाय नक्कीच करावा। या दोघांचा योग खूप कमी येतो आणि याचबरोबर गुरुजींनी त्यांच्या शिवपुराण कथेत सांगितले आहे की या दिवशी तुम्ही हळदीच्या पाण्याचा उपाय नक्कीच करावा, कारण असा दिवस वर्षातून फक्त एकदाच येतो। आणि मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहित आहे की 17 ऑक्टोबर शुक्रवार एकादशीचा जर सर्वात मोठा कोणताही उपाय असेल तर तो हळदीच्या पाण्याचा उपाय आहे। तर मित्रांनो, या शुक्रवारी तुम्हाला हळदीच्या पाण्याचा उपाय नक्की करायचा आहे। असे बरेच लोक असतील ज्यांनी हा उपाय केला नसेल, म्हणजे पूर्ण वर्ष निघून गेले असेल आणि त्यांनी कोणत्याही दिवशी हळदीच्या पाण्याचा उपाय केला नसेल। पण मित्रांनो, तुमच्याकडे एक शेवटची संधी शिल्लक आहे जी 17 ऑक्टोबर रोजी आहे। त्यामुळे या दिवशी तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे। जरी तुम्ही संपूर्ण महिनाभर हा उपाय केला नसेल आणि जर तुम्ही या कार्तिक महिन्याच्या 17 ऑक्टोबर शुक्रवार एकादशीच्या दिवशी हा उपाय केला तर हा उपाय केल्याचे असे फळ मिळेल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल। म्हणूनच तुम्ही हा उपाय एकदा नक्की करा, जेणेकरून तुमच्या हातून ही संधी निसटू नये आणि तुम्हाला हा उपाय केल्याचे फळ मिळू शकेल। मित्रांनो, हा उपाय पंडितजींनी त्यांच्या सध्याच्या श्री शिव महापुराणाच्या कथेत सांगितला आहे, जो उपाय आज आम्ही तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगणार आहोत। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हा उपाय समजून घेण्यासाठी तुम्हाला इतर कोणालाही पाहण्याची गरज पडणार नाही। चला तर मित्रांनो, उपाय सुरू करूया। बघा, कार्तिक महिन्यातील शुक्रवार एकादशीचा दिवस खूप खास असतो, खूप महत्त्वाचा असतो। असे दिसून आले आहे की कधी कधी मोठ्या पूजापाठ अनुष्ठानांनी ज्या मनोकामना पूर्ण होत नाहीत त्या कार्तिक महिन्यातील शुक्रवार एकादशीच्या दिवशी एक छोटासा उपाय केल्यानेच पूर्ण होतात। आणि बऱ्याच लोकांनी हे केले देखील आहे आणि त्यांना या उपायाचे फळ नक्कीच मिळाले आहे। जर तुम्ही देखील हा उपाय करू इच्छित असाल तर तुम्ही हा उपाय आधी चांगल्या प्रकारे समजून घ्या, ऐका, त्यानंतर करा। तुम्हाला या उपायाचे फळ नक्कीच मिळेल आणि हा उपाय केल्याने तुमच्या घरात कोणत्याही प्रकारची दुहेरी समस्या का चालू नसेल। तुम्हाला त्याचे कारण देखील माहित नाही की ही समस्या कोणत्या कारणाने चालू आहे। त्याचे काहीही कारण असू शकते, जसे की पितृदोष असू शकतो किंवा कोणत्याही प्रकारचा मंगळ दोष देखील असू शकतो। त्यामुळे या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। हा एक असा उपाय आहे जो जर एखाद्या विशेष दिवशी केला तर त्या विशेष दिवसाचे फळ तर आपल्याला मिळतेच, पण आपण त्या दिवशी हा उपाय केल्यामुळे आपल्याला त्याहूनही मोठे फळ मिळते आणि फळ खूप लवकर मिळते, कारण तुम्ही हा उपाय खूप मोठ्या आणि विशेष दिवशी करत आहात। तर चला तुमच्याबद्दल बोलूया, पण त्याआधी तुम्हाला हे जाणून घेणे आवश्यक आहे की हा उपाय कोणत्या वेळी करायचा आहे, कोणाला करायचा आहे आणि कसा करायचा आहे। तर चला, आम्ही पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये एक एक करून सांगतो। पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा माझा आवाज आज पहिल्यांदा ऐकत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि या व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये श्री शिवाय नमस्तुभ्यम ओम नमः शिवाय नक्की टाईप करा। तर मित्रांनो, या हळदीच्या पाण्याचा उपाय आपल्याला शुक्रवार एकादशीच्या दिवशी कसा करायचा आहे, कोणी करायचा आहे, कोणत्या वेळी करायचा आहे आणि कुठे करायचा आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील। आणि जो हा व्हिडिओ बघेल त्याला हळदीच्या पाण्याचा उपाय नक्कीच करायला हवा, कारण या दिवशी हळदीचे खूप मोठे आणि विशेष महत्त्व असते। आणि जेव्हा हळदीच्या पाण्याची गोष्ट येते
तेव्हा ती सोन्याहून अधिक मौल्यवान होते. आणि हा 17 ऑक्टोबरच्या शुक्रवार एकादशीचा एक खूप मोठा उपाय आहे. तर आता मित्रांनो, या हळदीच्या पाण्याचा उपाय कोणी करायचा आहे? सर्वात आधी आपण ती गोष्ट जाणून घेऊया. तर बघा, घरातील ज्या मोठ्या माता भगिनी असतात, त्या माता भगिनींपैकी कोणतीही एक मोठी माता भगिनी हा उपाय करू शकते. आणि मित्रांनो, जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुमच्या घरातील सर्व सदस्यांनाही हा उपाय करायला लावू शकता. जर एखाद्या व्यक्तीची स्वतःची कोणतीही मनोकामना असेल, स्वतःचे कोणतेही दुःख आणि समस्या असेल, जे तो स्वतःसाठीच हा उपाय करू इच्छितो, तर तो स्वतःसाठी देखील करू शकतो. बाकी जर घरातून कोणी असे असेल की जो आपल्या संपूर्ण घर परिवाराच्या सुख आणि शांतीसाठी हा उपाय करू इच्छितो, तर तो देखील करू शकतो. त्यातही कोणतीही अडचण नाही. याचा अर्थ असा आहे की हा उपाय घरातील प्रत्येक सदस्य देखील करू शकतो आणि संपूर्ण घर परिवारासाठी घरातील मोठ्या माता भगिनींपैकी कोणी एक आई देखील करू शकते. माता भगिनी जर घरात उपस्थित नसतील किंवा त्या हा उपाय करू शकत नसतील, तर मग घरातील कोणताही मोठा सदस्य देखील या हळदीच्या पाण्याचा उपाय करू शकतो. मग तो पुरुष का असेना, त्यात कोणतीही अडचण नाही. आता मित्रांनो, पुढचा प्रश्न असा येतो की हा उपाय आपण कोणत्या वेळी करायचा आहे? सकाळी करायचा आहे की संध्याकाळी करायचा आहे? तर बघा, हा उपाय तुम्ही सकाळीही करू शकता आणि संध्याकाळी प्रदोष काळातही करू शकता. आता जर तुम्ही विचाराल की या हळदीच्या पाण्याचा उपाय करण्यासाठी सर्वात उत्तम वेळ कोणती असेल, तर आम्ही तुम्हाला हेच सांगू की हा उपाय तुम्ही सकाळी कराल तर ते अधिक चांगले होईल. बाकी जर प्रदोष काळात संध्याकाळीही कराल तरीही चांगलेच होईल. त्यात कोणतीही अडचण नाही. तर आता मित्रांनो, पुढची सर्वात मोठी आणि महत्वाची गोष्ट अशी येते की जर आपण उपाय करणार असू, तर तो आपल्याला किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत करायचा आहे, आणि संध्याकाळी प्रदोष काळात करणार असू तर तो आपल्याला किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत करायचा आहे. तर बघा, सकाळी जितक्या लवकर होईल तितक्या लवकर तुम्ही उपाय करण्याचा प्रयत्न करा. बाकी जर काही कारणामुळे उशीर झाला, थोडा वेळ लागला, तरी 10 किंवा 11 वाजेपर्यंत तुम्ही उपाय करा आणि 12 वाजल्यानंतर जास्त उशीर करू नका. ठीक आहे, या गोष्टीची काळजी घ्या. त्यानंतर मित्रांनो, जर संध्याकाळच्या प्रदोष काळाबद्दल बोलायचे झाले, प्रदोष काळाची वेळ संध्याकाळी 6 वाजता सुरू होते. म्हणजे संध्याकाळी 6 ते 7 वाजेच्या दरम्यानची वेळ ही वेळ प्रदोष काळाची वेळ असते. तर तुम्ही हा उपाय 7 किंवा 8 वाजेच्या दरम्यान देखील करू शकता. म्हणजे संध्याकाळी 6 ते रात्री 8 वाजेच्या दरम्यान तुम्ही कधीही हा उपाय करू शकता. त्यात कोणतीही अडचण नाही. तर कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला रमा एकादशीचा सण साजरा केला जातो. आणि यावेळी म्हणजे 2025 मध्ये रमा एकादशीला 3 दुर्मिळ योग एकाच वेळी जुळून येत आहेत. अशा परिस्थितीत जर तुम्ही हळदीच्या पाण्याचा उपाय केला, तर असे समजा की तुमचे भाग्य चमकते आणि गरिबी कायमची घरातून दूर होते. आता जे लोक संपत्तीची इच्छा करतात, ज्यांना वाटते की त्यांचे घर संपत्तीने भरलेले असावे आणि संपत्ती घरात येत राहावी, तिजोरी संपत्तीने भरलेली असावी, गरिबी लवकर दूर व्हावी, तर तुम्ही समजून घ्या की हळदीच्या पाण्याचा उपाय तुमच्या जीवनात मोठे चमत्कार घडवणार आहे. कारण येथे तुम्हाला थेट श्री हरी विष्णूची कृपा आणि त्यांचे आशीर्वाद मिळतात. कारण हळद ही श्री हरी विष्णूंशी संबंधित आहे आणि त्याचबरोबर हळद संपत्ती वाढवण्याचे काम खूप वेगाने करते. तर वर्षातील सर्व एकादशींमध्ये ही सर्वात मोठी एकादशी असते आणि या दिवसापासून सर्व शुभ आणि मांगलिक कार्ये सुरू होतात. माता तुळस खूप प्रसन्न होते आणि आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते. आणि या दिवशी जर कोणताही व्यक्ती खऱ्या श्रद्धेने योग्य प्रकारे हळदीचा हा उपाय करतो, तर तो व्यक्ती आपल्या जीवनातील सर्व समस्या, सर्व कष्ट, सर्व दुःख आपल्या जीवनातून दूर करतो. तर हळदीचे पाणी जेव्हा तुम्ही
तुमच्या घरात टाकाल तेव्हा केवळ तुमच्या घरात संपत्ती येणार नाही, संपत्ती वाढेल, तर तुमच्या जीवनातील इतर दुःख, आजार, घरातील कलह, कष्ट हे सर्व तुमच्या जीवनातून दूर होतील. कारण येथे तुम्हाला श्री हरी विष्णू सोबत देवी लक्ष्मीची कृपा देखील मिळते. त्याचबरोबर तुम्हाला सांगतो की हळद हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. आपण जेवढी शुभ कार्य करतो, लग्न वगैरे, त्या सर्वांमध्ये आपण हळद नक्कीच वापरतो. कारण हळद सकारात्मक ऊर्जा वाढवण्याचे काम देखील करते. ती सकारात्मकतेचे प्रतीक आहे. आणि हळद तुमच्या घरात सुख समृद्धी वाढवते. यासोबतच जे लोक आपल्या घरात नकारात्मक शक्तीने त्रस्त आहेत, जर घरात वाईट शक्ती येत असतील, घराला नजर लागत असेल, व्यक्तीला नजर लागत असेल, तरीही हा उपाय तुम्हाला खूप फायदा देईल. कारण हळद सर्व नकारात्मकता, वाईट शक्ती, नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरातून दूर करते. जेव्हा तुम्ही हळदीचा उपाय करता, हळदीच्या पाण्याचा उपाय करता, चला हळदीच्या पाण्याने तुम्ही तुमचे नशीब रातोरात कसे चमकवू शकता, देवी लक्ष्मी आणि श्री हरी विष्णूची कृपा कशी मिळवू शकता याबद्दल बोलूया. तर बघा, सर्वात आधी तुम्हाला एकादशीच्या दिवशी, ज्या दिवशी एकादशी आहे त्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत. जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाचे वस्त्र असतील तर या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र घालण्याचा प्रयत्न करा. या व्यतिरिक्त तुम्हाला काय करायचे आहे, एका लोट्यात किंवा कोणत्याही भांड्यात शुद्ध पाणी घ्यायचे आहे. त्याच्या आत तुम्हाला थोडीशी वाटलेली हळद टाकायची आहे आणि थोडेसे गंगाजल टाकायचे आहे. ठीक आहे ना? आता तुम्हाला काय करायचे आहे, या पाण्याचा शिडकावा तुमच्या संपूर्ण घरात करायचा आहे. पण शिडकावा कसा कराल? सर्वात आधी घरातील मंदिरात शिडकावा कराल. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र बोलाल. जर मंत्र लक्षात राहिला नाही तर जय श्री हरी विष्णू, जय महालक्ष्मी असे म्हणत हळदीच्या पाण्याचा शिडकावा घरातील मंदिरात करायचा आहे सर्वात आधी. यानंतर घरात जेवढेही खोल्या आहेत, जेवढेही रूम्स आहेत, तिथे शिडकावा कराल. घराचा जो ईशान्य कोण आहे, म्हणजेच उत्तर आणि पूर्वेच्या मधली दिशा, इथे तर विशेषतः तुम्हाला या पाण्याचा शिडकावा करायचा आहे, जे हळदीचे पाणी तुम्ही तयार केले आहे. यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर आतून आणि बाहेरून नक्कीच शिंपडावे लागेल. तुमचा मुख्य दरवाजा म्हणजे लाकडी दरवाजा, बरोबर ना? तिथे आतूनही हळदीच्या पाण्याचा शिडकावा करा आणि बाहेरूनही शिडकावा करताना जय श्री हरी विष्णू, जय महालक्ष्मी, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत तुम्हाला या हळदीच्या पाण्याचा एकादशीच्या दिवशी संपूर्ण घरात शिडकावा करायचा आहे. यानंतर एक गोल वातीचा दिवा तयार करा श्री हरी विष्णूंसाठी. या दिव्यामध्ये शुद्ध तूप भरा आणि कापसाची गोल वात लावून देशी तुपाने भरलेला हा दिवा तयार केल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरातील मंदिरात श्री हरी आणि माता लक्ष्मी समोर लावायचा आहे. हा उपाय केल्याने नेहमी सुख आणि समृद्धीमध्ये वाढ होते आणि नेहमी तुमच्या घरात धनाचे आगमन होत राहते. आणि तुमच्या घरात असे कधीच होत नाही की आज तुमच्या घरात पैसा आहे आणि उद्या नाही. अशी अनेक घरे तुम्ही पाहिली असतील जिथे धन येते पण थोड्या काळासाठी. पण जर तुम्ही हा उपाय केलात तर तुमच्या घरात स्थिर लक्ष्मीचा वास होतो. धनाचा प्रवाह घरात सतत वाढत राहतो. याचबरोबर तुम्हाला सांगू इच्छितो की एकादशीला जर तुम्ही चिमूटभर पाण्यात हळद टाकून स्नान केले तर सौभाग्याची प्राप्ती होते. जे लोक म्हणतात की नशिबाची साथ मिळत नाही, नशिबात दुःख लिहिले आहे, कष्ट लिहिले आहेत, आमच्या नशिबातच निर्धनता लिहिली आहे. ज्यांना अशा समस्या आहेत की हातात पैसा येत नाही आणि जर आला तर हातात टिकत नाही किंवा धन येण्याचा मार्गच तुम्हाला मिळत नाही. तुम्ही खूप प्रयत्न करता की धन कसे मिळवायचे, पण धन तुम्ही मिळवू शकत नाही. माता लक्ष्मीची कृपा तुम्हाला मिळत नाहीये, तर हळद टाकून स्नान करा. या दिवशी
तुम्हाला याचा खूप जास्त फायदा होईल. कारण जेव्हा तुम्ही हा उपाय करता तेव्हा तुमच्या कुंडलीतील गुरुची, बृहस्पतीची स्थिती खूप मजबूत होते. त्यानंतर तुम्ही अधिकाधिक धनवान बनता. तर जे लोक आपल्या कुंडलीत गुरुला मजबूत ठेवतात तेच व्यक्ती आपल्या जीवनात महाधनी बनतात. हळद घालून स्नान केल्याने तुम्हाला हा देखील एक फायदा मिळतो की तुमच्या आजूबाजूला नेहमी सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. वाईट शक्ती, नकारात्मक ऊर्जा, नजर दोष तुमच्यापासून नेहमी दूर राहतात. तुम्ही बघा, एखाद्याला नजर लागते तेव्हा तो व्यक्ती खूप लवकर आजारी पडतो. जीवनात त्याला खूप जास्त संकटांचा सामना करावा लागतो. धन हातात येऊन निघून जाते. तर म्हणूनच हळद घालून स्नान करायला विसरू नका. हळद घालून जर तुमच्या घरात खूप धनसंपत्तीची कमतरता असेल तर शुक्रवारी हळद घालून स्नान करायला सुरुवात करा आणि मग बघा थोड्याच वेळात तुम्हाला तुमच्या नशिबाची साथ कशी मिळते. तर ज्यांना नशिबाची साथ मिळते त्यांना आपल्या जीवनात सर्व काही खूप सहज मिळते. या दिवशी तुम्हाला आणखी एक उपाय करायचा आहे. तो हळदीशी संबंधित आहे. हा उपाय केल्याने तुमची पैशाची तिजोरी कधीही रिकामी होत नाही. तर ज्यांना पैशाची तिजोरी नेहमी पैशाने भरलेली असावी असे वाटते तर बघा, हा खूप छोटा उपाय आहे. हळदीचाच उपाय आहे आणि तुम्हाला तो या दिवशी करायचा आहे. थोडी पिळलेली हळद घ्या, त्यात शुद्ध पाणी घाला आणि त्याचा घट्ट पेस्ट तयार करा. आता तुम्हाला तुमच्या घरात हळदीचे स्वस्तिक बनवायचे आहे. तर जिथे तुम्ही तुमच्या घरात पैसे ठेवता, तुमचे रुपये पैसे ठेवता, मग ते तुम्ही कपाटात ठेवता, एखाद्या पेटीत ठेवता, संदुकात ठेवता, एखाद्या डब्यात ठेवता, जिथे तुम्ही तुमचे पैसे ठेवता तिथेच तुम्हाला हळदीने स्वस्तिक तयार करायचे आहे. स्वस्तिक हे श्री हरी विष्णूंचे आसन आणि देवी लक्ष्मीचे स्वरूप आहे. आणि जेव्हा तुम्ही रमा एकादशीला तुमच्या तिजोरीत स्वस्तिक काढता, विशेषतः ज्या दिवशी वर्षातील सर्वात मोठी रमा एकादशी असते, तेव्हा असे समजा की तुमच्या संपत्तीत कधीही घट होणार नाही आणि तुमचा पैसा दिवसेंदिवस वाढत जाईल. कारण स्वस्तिकमध्ये देवी लक्ष्मी आणि श्री हरी विष्णू दोघेही येतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप चांगला उपाय सांगितला आहे. विशेषतः हळदीचा उपाय करायला विसरू नका. कारण हाच तो उपाय आहे ज्यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धी वाढेल, श्री हरी विष्णू सोबत माता लक्ष्मीची कृपा मिळेल. आणि जेव्हा या दोघांची कृपा मिळते तेव्हा अशा घरात सौभाग्याची प्राप्ती खूप सहजपणे होते. महालक्ष्मीची कृपा बरसते. तर मित्रांनो, हे होते पूज्य गुरुजींनी सांगितलेले खूप खास उपाय. जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत.